आपल्या आजूबाजूला एक असं जग आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण आपलं संपूर्ण आयुष्य खरं तर त्यावरच चालतं. आज आपण ह्या अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली जगाबद्दल बोलणार आहोत. सूक्ष्मजीवांबद्दल, जे आपल्या जगाचे खरे शिल्पकार आहेत. विचार करा, सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, अगदी आपण जे पाणी पितो किंवा श्वास घेतो, या सगळ्याला जोडणारा एक कॉमन पण अदृश्य धागा आहे. कधी विचार केलाय तो काय असेल? उत्तर खूप सोपं आहे, सूक्ष्मजीव. चला तर मग या सूक्ष्मजीवांच्या नजरेतून आपल्या आयुष्यातल्या एका दिवसाचा प्रवास करून बघूया. चला तर मग याच अदृश्य धाग्याला आता आपण उलगडून पाहूया आणि सुरुवात करूया थेट विज्ञानापासून, की हे सूक्ष्मजीव आपले अदृश्य मदतनीस कसे आहे. इथे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, म्हणजे हे एक बेसिक सायन्स आहे जे ह्या सूक्ष्मजीवांमध्ये काय ताकद आहे याचा शोध घेतं. आणि दुसरं आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, म्हणजे त्या शोधाचा वापर करून मोठ्या स्केलवर उत्पादन करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर एका बाजूला आहे नॉलेज आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन. आणि ह्या सूक्ष्मजीवांच्या कामाचं सगळ्यात सोपं आणि आपल्या ओळखीचं उदाहरण कुठे सापडतं माहितीये? आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात. दूध, दही, चीज, लोणी हे पदार्थ आपण कित्येक वर्षांपासून खात आलोय, पण हे बनतात कसे? याच्या मागे आहेत काही खास प्रकारचे सूक्ष्मजीव. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस. हे बॅक्टेरिया दुधातली साखर म्हणजे लॅक्टोज खातात आणि त्याचं रूपांतर करतात लॅक्टिक ॲसिडमध्ये, आणि यामुळेच दह्याला ती खास आंबट चव आणि घट्टपणा येतो. ही तर निसर्गाची एक छोटीशी केमिकल फॅक्टरीच आहे. आणि चीज बनवण्याची प्रक्रिया तर एखाद्या कलेपेक्षा कमी नाही, आणि तिचे कलाकार आहेत हे सूक्ष्मजीव. पहिल्यांदा लॅक्टोबॅसिलस दूध आंबवण्याचं काम सुरू करतात. मग प्रोटीएज नावाचे एक एन्झाईम, जे बुरशीपासून मिळतं, ते दुधातील प्रथिनांना एकत्र आणून घट्ट दही बनवतं. यानंतर अनेक महिने हे चीज मुरवलं जातं, ज्यामुळे त्याला एक विशिष्ट चव आणि सुगंध येतो. म्हणजे प्रत्येक स्टेपवर या सूक्ष्मजीवांचा रोल किती महत्वाचा आहे हे बघा. ओके, तर दुधाचे पदार्थ झाले. आता स्वयंपाकघरातल्या दुसऱ्या एका जादुई गोष्टीकडे वळूया. गरमागरम मऊ पाव. यामागेही एका सूक्ष्मजीवाचाच हात आहे. आपण जेव्हा पावाचं पीठ मळतो तेव्हा ते थोड्या वेळाने फुगतं. ही जादू आहे तरी काय? याला म्हणतात फर्मेंटेशन. जेव्हा आपण पिठात ईस्ट घालतो तेव्हा सॅकरोमायसिस सेरेविसी नावाचा हा सूक्ष्मजीव कामाला लागतो. तो पिठातली साखर खातो आणि त्यातून दोन गोष्टी बाहेर टाकतो. एक म्हणजे इथेनॉल आणि दुसरा म्हणजे भरपूर कार्बन डायऑक्साईड वायू. आणि हाच कार्बन डायऑक्साईड वायू खरा गेम चेंजर आहे. त्याचे छोटे छोटे बुडबुडे पिठात अडकतात आणि त्यामुळेच कणिक फुगते. जेव्हा हा पाव आपण बेक करतो तेव्हा आपल्याला तो एकदम जाळीदार आणि हलका लागतो. म्हणजे पुढच्या वेळी पाव खाताना लक्षात ठेवा की त्यातल्या प्रत्येक जाळीमागे या अदृश्य कामगारांची मेहनत आहे. चला आता किचनमधून बाहेर पडूया आणि आपला प्रवास पुढे नेऊया आपल्या शरीराच्या आत आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये. कारण इथेही सूक्ष्मजीव आपले अदृश्य डॉक्टर आणि कुशल कामगार म्हणून एक जबरदस्त भूमिका बजावतात. प्रोबायोटिक्स हा शब्द आपण खूप ऐकतो नाही का, जाहिरातींमध्ये, डॉक्टरांकडून. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत आपले मित्र बॅक्टेरिया. आंबवलेल्या पदार्थांमधून ते आपल्या शरीरात जातात आणि आपल्या आतड्यांचं आरोग्य जपतात. हे मित्रजीवाणू आपल्या आतड्यात एका टीमसारखं काम करतात. ते वाईट जीवाणूंना बाहेर काढतात, आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत करतात आणि मेटाबॉलिझममधले विषारी घटक कमी करतात. समजा अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे आतड्यातले चांगले जीवाणू कमी झाले, तर प्रोबायोटिक्स त्यांची संख्या पुन्हा वाढवून बॅलन्स तयार करतात. जणू काही आपल्या शरीराची एक नॅचरल रिपेअर टीमच. आणि इंडस्ट्रीमध्ये तर सूक्ष्मजीवांनी एक प्रकारची शांतक्रांतीच घडवली आहे. अनेक केमिकल प्रोसेससाठी खूप जास्त तापमान आणि दाब लागतो, खूप ऊर्जा खर्च होते आणि प्रदूषणही होतं. पण सूक्ष्मजीवांपासून मिळणारे एन्झाईम्स ही निसर्गाची स्मार्ट टूल्स आहेत. ती कमी तापमानात, कमी दाबावर एकदम अचूक काम करतात. म्हणजे खर्च कमी, प्रदूषण कमी आणि काम मात्र एकदम चोख. आपलं स्वयंपाकघर झालं, आपलं शरीर झालं. आता विचार करूया पूर्ण ग्रहाचा. हो, आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवायला आणि त्याला ऊर्जा पुरवायला सुद्धा हेच सूक्ष्मजीव कसे पुढे येतात ते पाहूया. जगाची ऊर्जेची गरज वाढत चालली आहे आणि पेट्रोल डिझेलसारखी इंधनं एक दिवस संपणार आहेत. मग पर्याय काय? उत्तर पुन्हा एकदा सूक्ष्मजीवांकडेच आहे. शेतीतला किंवा फॅक्टरीतला जो कचरा आहे त्याचं विघटन करून ते मिथेन वायू बनवतात.
ऊसाच्या मळीवर प्रक्रिया करून स्वच्छ धूरविरहित इथेनॉल तयार करतात. आणि इतकंच नाही तर हायड्रोजन वायू, ज्याला फ्युअल ऑफ द फ्युचर म्हणतात, तो सुद्धा सूक्ष्मजीवांच्या मदतीने पाण्यापासून वेगळा करता येतो. जरा एक कल्पना करा. समुद्रात एक मोठं तेलवाहू जहाज बुडालंय आणि हजारो लिटर तेल सगळीकडे पसरलंय. पाण्यावर एक काळा विषारी तवंग, जो समुद्रातल्या सगळ्या जीवसृष्टीचा जीव घेतोय. अशा परिस्थितीत हे सगळं साफ करणं जवळजवळ अशक्य वाटतं. पण जिथे मोठमोठी मशिनरी कमी पडते, तिथे निसर्गाचे हे छोटे सैनिक कामाला लागतात. हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया किंवा HUCB नावाचे जीवाणू समुद्रात सोडले जातात. हे जीवाणू म्हणजे निसर्गाचे सफाई कामगार आहेत. ते तेलातील विषारी हायड्रोकार्बनला आपलं अन्न बनवतात आणि त्याचं विघटन करून त्याला कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात बदलून टाकतात. म्हणजे जे महाभयंकर विष आहे त्यालाच खाऊन ते समुद्राला पुन्हा स्वच्छ करतात. तेलाच्या प्रदूषणापेक्षाही मोठी समस्या आहे प्लास्टिकची. पण विश्वास ठेवा, निसर्ग यावरही उपाय शोधतोय. शास्त्रज्ञांना आयडिओनेला सॅकेएन्सिस नावाचे असे बॅक्टेरिया सापडले आहेत, जे चक्क PET पेट प्लास्टिक पचवू शकतात. ज्या प्लास्टिकला नष्ट व्हायला शेकडो वर्ष लागतात, त्याला हे सूक्ष्मजीव काही आठवड्यात संपवू शकतात. विचार करा, ही गोष्ट आपल्या कचरा समस्येवर किती मोठा उपाय ठरू शकते. तर बघा, आपण स्वयंपाकघरातल्या दह्यापासून सुरुवात केली होती आणि आता आपण आलोय थेट समुद्रातलं तेल आणि जमिनीवरचं प्लास्टिक खाणाऱ्या बॅक्टेरियांपर्यंत. केवढा मोठा आणि विलक्षण प्रवास आहे हा. चला, आता ह्या सगळ्याच्या आधारे भविष्याचा थोडा वेध घेऊया. हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. आपण नाश्त्यात खात असलेल्या दह्यापासून ते उद्याच्या स्वच्छ इंधनापर्यंत आपले जीवन सूक्ष्मजीवांच्या कार्यावर आधारलेल्या एका अदृश्य पायावर उभे आहे. हे किती खरं आहे नाही का? आपण या अदृश्य पायावर इतके अवलंबून आहोत की आपल्याला त्याची अनेकदा कल्पनाही नसते. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. आज जग प्रदूषण, हवामान बदल आणि ऊर्जेची टंचाई अशा अनेक मोठ्या संकटांना सामोरं जात आहे. या सर्व समस्यांची उत्तरं शोधताना आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी तर शोधत नाही ना? कदाचित खरी उत्तरं मोठमोठ्या कारखान्यांमध्ये नाहीत, तर आपल्याच पायाखालच्या मातीत, पाण्यात आणि हवेत असलेल्या या अदृश्य शिल्पकारांमध्ये